नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, नानासाहेबांनी जानकीकडे बोट दाखवल्याचं कारण नानासाहेबांनी स्पष्ट केल्यानंतर इथे जानकीचा राग अनावर होतो. ती रौद्र रूप धारण करते आणि ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिला घरातून हकलून देते. त्याचबरोबर शहाणे वकील इथे रणदिवे कुटुंबाला भेटायला आल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. तर इथे शहाणे वकील नानासाहेबांना सांगतात की त्यांना सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या यांनी किडनॅप करून घरी घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांनी नानासाहेबांचं मृत्यूपत्र बदललं. हे सत्य जेव्हा शहाणे वकील सगळ्यांना सांगतात तेव्हा इथे खरं मृत्यूपत्र हे जानकीने आणलेलंच आहे याचा उलगडासुद्धा आता संपूर्ण घरासमोर होतो. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जातात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की ज्या वेळेला इथे ऐश्वर्या त्याचबरोबर सारंग या दोघांनी मिळून आता घर गहाण टाकलेलं असतं सावकाराकडे आणि कंपनीसुद्धा पूर्णपणे लॉसमध्ये घालवलेली असते. त्यानंतर इथे आता कंपनी उरलेली नसते ना घर स्वतःचं असतं. तेव्हा इकडे आता सावकारसुद्धा घराचा लिलाव करण्यासाठी घरी येतो, सगळ्यांना घरातून बाहेर काढतो. ऐश्वर्याला तेच हवं असतं. ऐश्वर्याला तर आनंदच होणार असतो, कारण तिने तर शपथ घेतलेली असते की रणदिवे कुटुंबांना उद्ध्वस्त करणार. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, नानासाहेबांनी जे खरे विलचे पेपर तयार केलेले असतात ते इथे देवाऱ्यामध्ये असतात आणि ते विलचे पेपर अगदी योग्य वेळेवरती जानकीला सापडतात. तेव्हा जानकी ते पेपर घेऊन सावकाराकडे येते आणि वकिलांना, तिथे असलेल्या पोलिसांना खरे पेपर दाखवते आणि त्या पेपरमुळे इथे आता बंगल्याचा लिलावसुद्धा थांबलेला असतो. आशीर्वाद बंगला वाचलेला असतो. त्याचबरोबर कंपनी जरी लॉसमध्ये गेली असली तरी कंपनी इथे त्यांच्याच ताब्यामध्ये राहिलेली असते. पण आता सगळं काही व्यवस्थित होतं. पण इथे ऐश्वर्या तरीसुद्धा कांगावा करते की हे बिलचे पेपर खोटे आहेत. म्हणजे याच्यामध्ये कंपनी ऋषिकेशच्या नावावरती, बंगला ऋषिकेशच्या नावावरती, फक्त शेती काय ती सारंगच्या नावावरती थोडीफार आली आहे, नाहीतर सगळं काही फक्त ऋषिकेशच्याच नावावरती आहे. असं कसं जानकीने खोटे पेपर तयार करून आणले असतील असं ऐश्वर्या सगळ्यांच्या मनात भरवत असते. जानकी सांगते की हे पेपर नानांनी स्वतः देवाऱ्यामध्ये ठेवले होते आणि नानांनी किती वेळा तरी मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही. प्रेक्षकांनो, ऐश्वर्या तरीसुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये जानकीबद्दल आणि ऋषिकेशबद्दल विष पेरत असते. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण आता त्याचासुद्धा उलगडा लवकरच होणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेबांनी ऐश्वर्याचं सत्य संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर आणलेलं असतं. नानांनी उलगडा केलेला असतो की मला धक्का देणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून तर ती ऐश्वर्याच आहे. ऐश्वर्यानेच मला धक्का दिला. त्यामुळे इथे नानासाहेबांनी स्वतःच्या तोंडून आता संपूर्ण उलगडा केल्यानंतर ऐश्वर्याला तोंड दाखवायला जागा उरलेली नसते. त्यामुळे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये जाऊन आता तोंड लपून बसलेली असते, कारण सुमित्रा तिच्या थोबाडीत देते आणि तिला म्हणते की आता तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस, तुझं हे तोंड बघायची सुद्धा इच्छा उरलेली नाही आहे, जा इथून. तेव्हा ती आपल्या रूममध्ये जाते, कडी लावून आतमध्ये बसलेली असते. तेव्हा ती आपल्या डॅडला फोन करते, पण तिचा फोन बंद झाल्यामुळे बोलणं काही होत नाही. पण इथे सयाजी विखे पाटील आता घाबरलेला असतो. जेव्हा त्याची बायको विचारते की कुणाचा फोन आला होता, तेव्हा ऐश्वर्याचा फोन आला होता असं कळल्यानंतर इकडे त्याची बायको म्हणते तिला 2-3 दिवसासाठी आपल्याकडे बोलवा ना. तेव्हा सयाजी तिच्यावरती रागवतो, कारण तिच्या आवाजावरून सयाजीला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझी मुलगी कुठल्या संकटात तर नाही ना, असा प्रश्न इथे सयाजी विखे पाटीलला पडलेला असतो. आणि इकडे आता ऐश्वर्या लपून बसलेली असते. पण नानासाहेब म्हणतात की जा जानकी, जा आणि त्या ऐश्वर्याला खाली घेऊन ये. आणि इथे सारंगचा प्रेक्षकांनो वेगळाच मूर्खपणा सुरू असतो. सारंग म्हणत असतो की माझी बायको हिने हे सगळं केलं आहे असं नानासाहेब म्हणतायत. पण नाना, आता जेव्हा ऐश्वर्याने त्यांना धक्का दिला त्यावेळेला तर त्यांची पाठ होती ना, मग नानांना कुठे माहिती आहे की त्यांना नक्की धक्का कोणी दिला ते, तू दिलास की त्यांनी दिला. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, मगाशी ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की तिने चादर माझ्या हातामध्ये दिली होती, नानांची शॉल माझ्या हातामध्ये ऐश्वर्याने दिली होती. एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना.
बायकोच्या प्रेमात एवढे पण आंधळे होऊ नका की तुमचा भावावरती, इथे तुमच्या वहिनीवरती विश्वास नाही आहे, पण स्वतःच्या जन्म दिलेल्या बापावरती तरी विश्वास ठेवा. असं इकडे जेव्हा जानकी म्हणते तेव्हा इथे सारंगचे डोळे ती उघडण्यामध्ये मदत करते. तेव्हा सारंग म्हणत असतो, मी माझ्या बायकोची शेवटपर्यंत साथ देईन. जानकी वहिनी, तू कशी दादाची साथ दिली होतीस? तेव्हा जानकी म्हणते, कारण माझ्या नवऱ्याची बाजू सत्याची होती, तुमच्या बायकोची बाजू खोट्याची आहे. जरा फरक तरी जाणून घ्या आणि मग बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आत्तापर्यंत बायकोला खूप पाठीशी घातलत ना, आता बास करा. नानांनी तुम्हाला बोलवलं आहे, कारण इथे कुटुंब कौल कलश याचा आता उपयोग केला जात असतो. ऐश्वर्याला घरात ठेवायची की नाही, त्यासाठी इथे जानकीला तिला बोलवायला पाठवलेलं असतं. पण इथे ऐश्वर्या काही दरवाजा उघडायला तयार नसते. तेव्हा जानकी इथे आयडिया करते आणि म्हणते, बरं झालं सयाजी काका आलात. बघा ना, ऐश्वर्या दरवाजा उघडायलाच तयार नाही आहेत. सारंग भाऊजी बोलत आहेत, आम्ही तिला बोलावतोय. तेव्हा ऐश्वर्याला वाटतं की तिचे डॅडा आलेत आणि ती दरवाजा उघडते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कुटुंब कौल कलश याच्यामध्ये सगळ्यांनी आता ऐश्वर्याला घरामध्ये ठेवायचं नाही, तिला घरातून हाकलून द्यायचं असंच आता लिहिलेलं असतं सारंगने सुद्धा. कारण इथे नानासाहेब आता सारंगकडे ज्या पद्धतीने बघतात तेव्हा सारंगला सुद्धा कळलेलं असतं की नाना कधीही खोटं बोलत नाही. त्यामुळे सारंगसुद्धा चिठ्ठीमध्ये हेच लिहितो की ऐश्वर्या या घरामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे जानकी ऐश्वर्याला खाली घेऊन येते. नानासाहेब म्हणतात की जानकी, या बाईने तुला खूपच जास्त त्रास दिलाय ना, तुला सळो की पळो करून तिने ठेवलं होतं. मग आता तुला जेवढा तिने त्रास दिलाय ना, तो त्रास तू सहनसुद्धा केलास. तुला तिने किती वेळा तरी अपमानित केलं. आता मी तुला हा अधिकार देतोय की तुला जिने त्रास दिला ना, तिला तू स्वतःच्या हाताने घरातून हाकलून दे. तेव्हा इकडे जानकी म्हणते की ऐश्वर्या, तू माझ्या नानांना ढकललंस, या वयात त्यांना मरण यातना दिल्यास, माझ्या सासूबाईंना, माझ्या आईंना तू इथे मनोरुग्णालयामध्ये टाकायला निघाली होतीस, आळ माझ्यावरती घेतलास. त्यानंतर माझ्या नवऱ्यावरती, ऋषिकेशवरती त्यांच्याच वडिलांच्या खुनाचा खोटा आरोप केलास. माझ्या ओवीला तुझ्यामुळे किती त्रास झाला. तिच्या सुखाच्या दिवसांमध्ये तिने दरिद्री बघितली आणि मला तर तुझ्या पायावरती नाक घासायला लावलंस, माझ्या डोक्याला खोटा सिक्का लावलास. त्याच्यामुळे आता तू या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा इकडे नानासाहेब म्हणतात, आणि जानकी, अजून एक महत्त्वाची गोष्ट, मगाशी ऐश्वर्या म्हणाली ना की जर मी धक्का दिला होता तर मग नानासाहेबांनी जानकीकडे बोट का रोखलं होतं, त्याचं उत्तरसुद्धा मला द्यायचंच आहे ना. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो की नाना, का तुम्ही रोखलं होतं जानकीकडे बोट? तेव्हा इकडे सौमित्रसुद्धा तेच म्हणत असतो की नाना, आम्हालासुद्धा तेच वाटलं होतं. तुम्ही जानकी वहिनीकडे बोट रोखले याचा अर्थ जानकी वहिनीनेच तुम्हाला धक्का दिला होता असा सगळ्यांचा गैरसमज झाला होता. तेव्हा नाना म्हणतात की ते सुद्धा मला ह्या ऐश्वर्यानेच करायला सांगितलं होतं. तेव्हा इकडे नाना म्हणतात, काय गं ऐश्वर्या, काय गं बेशरम, बोलायला सुद्धा लाज वाटली नाही का? जर धक्का मी दिला होता तर जानकीकडे का बोट रोखलं? कारण ह्या नालायक ऐश्वर्याने माझ्या ओवीची मला धमकी दिली होती. माझ्या ओवीचा खेळतानाचा व्हिडिओ तिने मला दाखवला होता आणि तिचा एक माणूस ओवीवरती बंदूक रोखून उभा होता आणि मला ऐश्वर्याने धमकी दिली होती, जर उद्या म्हाताऱ्या तुला विचारल्यानंतर जर माझ्याकडे असं बोट रोखलंस ना तर मी ह्या ओवीला लगेचच मारून टाकेल. ती बंदूक जी तिच्यावरती उगारले ना, ती लगेचच गोळी तिला मारायला सांगेन. म्हणून मी माझ्या ओवीसाठी जानकीकडे बोट दाखवलं. कारण जर मी ऐश्वर्याचं सत्य तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित रागाच्या भरात तिने माझ्या ओवीला मारलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता जानकीचा राग अनावर होतो. कारण नानासाहेबांनी सत्य सांगितलेलं असतं की इथे जानकीकडे बोट रोखण्याचं कारण एकमेव कारण ऐश्वर्याने त्यांना धमकी दिलेली असते की ओवीला मारून टाकेन म्हणून. जर ओवी जिवंत हवी असेल, तुम्हाला नात तुमची हवी असेल, तर मात्र उद्या माझ्याकडे बोट रोखायचं नाही असं ऐश्वर्या मला म्हणालेली असते. तेव्हा मी इथे आता बेडवरती पडलो होतो. माझे हातपाय काम करत नव्हते, मला बोलता येत नव्हतं. मी तुम्हाला सत्य तरी कसं सांगणार होतो. त्यामुळे त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. माझ्या ओवीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या जानकीला मी इथे जिवंतपणी अपमानित केलं, तिला मरण यातना दिला. जानकी, त्यासाठी मला माफ कर. तेव्हा इथे जानकीचा राग आता अनावर झालेला असतो. माझ्या मुलीला मारण्याची धमकी दिलीस तू, तिला गोळी मारशील का तू? आणि प्रेक्षकांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे
जानकी एकतर स्वतःवरचा वार सहन करू शकते, तिला स्वतःला जर कोणी शिवी दिली, तिच्या कानाखाली दिली तरीसुद्धा जानकी सहन करेल, आपल्या कुटुंबासाठी जीवसुद्धा देईल. पण तिच्या मुलीवरती जर काही आलं, ती तिच्या मुलीच्या बाबतीत खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे. आपल्याला पण माहिती आहे, जानकीने मागच्या वेळेला तिला जेव्हा गणपती उत्सवामध्ये एकटीला सोडलं होतं, तेव्हा जानकीने ऐश्वर्याचं थोबाड फोडलं होतं. मग आता तर तिच्या मुलीला तिने ठार मारण्याची धमकी दिली होती, तिच्यावरती तिच्या माणसाने बंदूक रोखली होती. जेव्हा नानासाहेब या गोष्टीचं स्पष्टीकरण देतात, तेव्हा संपूर्ण घर हादरतं. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात, कारण कुणालाही माहिती नसतं की ऐश्वर्या इतकी क्रूर आहे की एवढ्या छोट्या मुलीला मारण्याची धमकी देऊ शकते आणि नानासाहेबांच्या आजारपणाचा इथे फायदा करून घेऊ शकते. तेव्हा इकडे जानकी म्हणते, तुझी एवढी हिंमत झाली ऐश्वर्या की माझ्या लहान मुलीला मारण्याची धमकी दिलीस तू. आणि इथे जानकी आता खूपच जास्त, आता ती एवढी भडकलेली असते की तिने रौद्र रूप धारण केलेलं असतं आणि ती ऐश्वर्याचं थोबाड फोडते. ती म्हणते, माझ्या मुलीवरती बंदूक रोखलीस, माझ्या मुलीला मारशील असा विचार तरी तुझ्या मनात कसा आला? तिची आई अजून जिवंत आहे, कळलं ना तुला? तुझं इकडचं थोबाड तिकडे करून टाकेन, ज्या हाताने तिला गोळी मारशील ना तो हात तुझा तोडून टाकेन, कळलं का? तिची आई अजून जिवंत आहे हे विसरू नकोस. तुझी हिंमत तरी कशी झाली ग? माझ्या ओवीचा व्हिडिओ तयार करून नानासाहेबांना इथे धमकी दिलीस तू. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की त्यानंतर तिने किती वेळा तरी माझा गळा दाबला, माझ्या नाकावरती उशी ठेवून मला मारण्याचा प्रयत्न केला, माझा हात तिने पिरगळला, खूप तिने मला वेदना दिलेल्या आहेत. तेव्हा इकडे जानकी आता ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते की हे थोबाडीत मारले ना तुझ्या, माझ्या ओवीची धमकी दिलीस ना नानासाहेबांना त्यासाठी, माझ्या नानांना ढकललंस त्यासाठी, आणि ते आता तिचं चांगलं थोबाड फोडत असते, माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंस त्यासाठी. तर इकडे प्रेक्षकांनो, आता जानकीला जेव्हा कळतं की तिने ओवीला मारण्याची धमकी दिली होती, तेव्हा इकडे जानकी म्हणते, मी सगळं सहन करेन, पण माझ्या मुलीला तू जे काही बोललीस ना ते मी सहन करणार नाही. चल आत्ताच्या आता. आणि तिला हाताला धरून तिच्या बापाकडे तिला आता घेऊन जाते. इकडे आता ऋषिकेशसुद्धा जानकी बरोबर असतो. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते की सोड मला, थांबवा हिला कुणीतरी. पण इथे जानकी काही थांबते का? तिच्या मुलीला जिने धमकी दिली तिला आता जानकी कशी काय माफ करणार असते? तेव्हा इकडे जानकी ऐश्वर्याला हाताला धरून सयाजी विखे पाटीलच्या घरी घेऊन जाते आणि तिला तिच्या घरामध्ये ढकलून देते आणि म्हणते की घ्या, तुमच्या मुलीची पुन्हा एकदा पाठवणी केलेली आहे, तुमच्या घरी तिला मी आणून सोडलेलं आहे, हे घ्या. तिची इकडे आता ओटीसुद्धा भरते, पुन्हा तिला माझ्या घरी पाठवायचं नाही. तेव्हा इकडे जानकी म्हणते की ओटी वगैरे भरून तिला तुमच्या घरी आणून स्वाधीन केले, तिला समजावून सांगा की माझ्या घराकडे नजर वाकडी करून सुद्धा बघायचं नाही, एका माणसालाही त्रास द्यायचा नाही, आणि जर पुन्हा तिने असं केलं, माझ्या घरच्या लोकांना त्रास दिला, तर तिची रवानगी तुमच्या घरी नाही तर लगेच जेलमध्ये करेन, कळलं का? तेव्हा इकडे जानकीने आता चांगलीच तिला धमकी दिलेली असते की बघितलं सयाजी काका, तुमच्या मुलीने काय केलंय ते, माझ्या नानांना तिने ढकललंय, माझं घर तोडायला आली होती, सौमित्र भाऊजींबरोबर लग्न नाही झालं म्हणून सगळ्यांचा ती वचपा काढत होती, पण आता शेवटीला काय झालं, दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला होतास ना, त्याच्यामध्ये आता स्वतःच पडलीस. कसं वाटते तुला आता ऐश्वर्या? मी म्हणाले होते ना, कितीही खऱ्याचे कपडे घालून खोटारडा कितीही दिवस इकडे तिकडे वावरत असला ना तरीसुद्धा त्याचा खोटारडेपणा एक ना एक दिवस बाहेर येतोच, आणि सत्य काय आहे ना ते सुद्धा लपून राहत नाही, सत्यसुद्धा लवकरच सगळ्यांना कळतं. आणि आता तू खोटी आहेस हे सगळ्यांना कळलं, आणि मी खरी आहे, मी खरं सत्य आहे हे सुद्धा सगळ्यांना कळलं, असं जानकी म्हणते आणि घरी येते. घरी आल्यानंतर इथे आता सारंग थोडा दुःखातच असतो, कारण बायकोला घरातून हकलून दिलेलं असतं. त्याचबरोबर नानासाहेबांनी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलेलं असतं की मी जे बोललो आहे ते पूर्णपणे शुद्धीत बोललो आहे, मला ऐश्वर्यानेच धक्का दिला होता, माझ्या बोलण्यावरती ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवा, नाही ठेवला तरी मला फरक पडत नाही, पण जे काही बोललो सगळं खरं बोललो, असं नाना म्हणतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इकडे नाना म्हणतात, मग हा विश्वास तुम्ही माझ्या ऋषिकेशवरती का नाही दाखवला, म्हणजे ऋषिकेश माझा खून करू शकतो हे तुम्हाला खरं वाटतंय का? माझ्या मुलावरती तुम्ही असा आळ का घेतलात? तेव्हा तुमचं एकमत का झालं नाही की नाही ऋषिकेश नानांचा खून करूच शकत नाही, तर त्या ऐश्वर्याची एवढी हिंमत झाली असती ऋषिकेशच्या विरोधात तुम्हाला भडकवायची, पण तुम्ही सगळ्यांनी तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात आणि माझ्या ऋषिकेशला गुन्हेगार समजलात, आणि त्याने हे सगळं अपमान सहन केला फक्त माझ्यासाठी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सगळं काही सुरळीत चालू असतं तरीसुद्धा इथे आता सौमित्र नानासाहेबांना एक प्रश्न विचारतो. सौमित्र म्हणत असतो की नाना, एका प्रश्नाचं उत्तर देता का?
तेव्हा नाना म्हणतात, विचार, जे काही विचारायचं आहे ते विचार. तेव्हा सौमित्र म्हणतो की इथे तुम्ही एक मृत्यूपत्र तयार केलं होतं असे ऐश्वर्या म्हणत होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही कंपनी, राहतं घर, सगळे शेअर्स इकडे सारंगच्या नावावरती केले होते असे ऐश्वर्या सांगत होती आणि सगळी शेतीभाती माझ्या नावावरती आली होती आणि दादाच्या नावावरती तुम्ही फक्त देवघर केलं होतं का? तेव्हा इकडे नाना म्हणतात, मी असं काही केलेलं नाही आहे. जानकीला मी सांगितलं होतं देवघरामध्ये जे मृत्यूपत्र आहे ते खरं आहे. शहाणे वकिलांना बोलावून ते मृत्यूपत्र मी आधीच तयार करून ठेवलं होतं. तेव्हा इकडे आता शहाणे वकिलांना नानासाहेब फोन करतात आणि लगेच घरी बोलावून घेतात. तेव्हा शहाणे वकील खूपच जास्त घाबरलेले असतात. शहाणे वकील आल्या नानासाहेबांचे पाय पकडतात आणि म्हणतात, नानासाहेब मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. तेव्हा नाना म्हणतात, काय झालं शहाणे वकील, तुम्ही बसा इथे, मी तुम्हाला बोलवलंय ते बोलण्यासाठीच. तेव्हा इकडे शहाणे वकील म्हणत असतात की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तेव्हा नाना म्हणतात, काय चूक झाली ती सगळ्यांना सांगा. तेव्हा इकडे आता शहाणे वकील म्हणत असतात की मला ऐश्वर्या विखे पाटील आणि त्याचबरोबर सयाजी विखे पाटील हे मला उचलून घरी घेऊन गेले. आजूबाजूला त्यांची माणसं होती, माझ्या डोक्याला बंदूक रोखली होती आणि तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांनी माझ्याकडून एक खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये नानासाहेबांनी सगळी प्रॉपर्टी ही सारंग रणदिवे यांच्या नावावरती केले असं मला सांगावं लागलं आणि शेती सौमित्रच्या नावावरती केले आणि फक्त ऋषिकेशच्या नावावरती मंदिरातलं देवघर केलेलं आहे असं मृत्यूपत्र माझ्याकडून ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सयाजी या दोघांनी करून घेतलं होतं. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की नानासाहेबांनी ऑलरेडी एक मृत्यूपत्र तयार करून ठेवले, पण ऐश्वर्याने माझ्यावरती काहीही विश्वास ठेवला नाही आणि तिने मला खोटं मृत्यूपत्र तयार करायला सांगितलं आणि मी असं करायला नकार दिला तर तिने मला आणि माझ्या मुलांना, बायकोला मारण्याची धमकी दिली. माझ्या कुटुंबाला संपू टाकण्यासाठी त्यांनी मला धमकी दिली आणि मग मी त्यांना घाबरून माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हे खोटं मृत्यूपत्र तयार केलं. पण मी हे तुम्हाला सांगायला येणार होतो, पण ऐश्वर्याने मला धमकी दिली होती की घरी पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आणि याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही, नाहीतर तुझा मुलगा, मुलगी, बायको जिवंत दिसणार नाही अशी धमकी मला सयाजीरावांनी दिली होती. तेव्हा इकडे आता सगळ्यांना सत्य कळतं. सारंगला सुद्धा सत्य कळतं की त्याच्या बायकोने किती आणि काय काय दिवा लावलेला आहे ते. तेव्हा इकडे आता नानासाहेब म्हणतात, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. ऐश्वर्याने आणि सयाजीने दोघांनी मिळून शहाणे वकिलांकडून खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं. ही गोष्ट तुम्हाला कळली, त्याच्यामध्ये ऋषिकेशच्या नावावरती तिने काही केलं नव्हतं, कारण त्या दोघांवरती तिचा खूप जास्त राग आहे, कारण जानकी आणि ऋषिकेश यांनी अवंतिका आणि सौमित्रचं लग्न लावून दिलं म्हणून. बरोबर ना? तेव्हा जानकी म्हणते, अगदी बरोबर. त्यानंतर नानासाहेब म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की घर मी ऋषिकेशच्या नावावरती केलं, कंपनी ऋषिकेशच्या नावावरती आहे, अर्धी जमीन जुमला, सगळं काही ऋषिकेशच्या नावावरती का? तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे काही सगळं आहे ना ते पार्वतीचं आहे. पार्वतीचं आहे आणि पार्वतीने सांगितलं होतं की तिच्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी मी तिच्या मुलाच्या नावाने करायची, म्हणजे नंतरला जे काही मी कमावलेलं आहे ते मी माझ्या या मुलांच्या नावावरती केलं तरीसुद्धा चालेल, पण तिची जी काही प्रॉपर्टी आहे ती मला पार्वतीने आधीच सांगून ठेवलं होतं की माझ्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या ऋषिकेशच्या नावाने होईल. तेव्हा इकडे कदाचित तिला आधीच समजलं असेल की या घरामध्ये सावत्रपणा कधी ना कधी समोर येईल आणि म्हणूनच तिने आपल्या मुलाच्या भविष्याची तडजोड आधीच करून ठेवली असेल. बरोबर ना सुमित्रा? तेव्हा इथे सुमित्रा आता गप्पच बसते. तेव्हा नानासाहेब म्हणतात की हे घर, कंपनी मी ऋषिकेशच्या नावावरती केलेली नाही आहे, कारण शहाणे वकिलांना विचारा, हे सगळं पार्वतीने ऋषिकेशच्या नावावरती आधीच करून ठेवायला सांगितलेलं आहे आणि हे सगळं त्याचंच आहे. तेव्हा इकडे आता ऋषिकेशला खूपच जास्त आनंद होतो की त्याच्या आईने सगळं काही त्याच्या भविष्यासाठी तडजोड ही आधीच करून ठेवलेली असते. तेव्हा इकडे नानासाहेब म्हणतात, पण मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही ऋषिकेशला असा सावत्रपणा दाखवाल. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं नव्हतं की ऋषिकेश हा माझ्या आधीच्या बायकोचा म्हणजे पार्वतीचा मुलगा आहे, कारण मला माहिती होतं जर असं झालं तर तुम्ही कधी ना कधीतरी त्याच्याबरोबर सावत्रपणासारखे वागाल आणि माझ्या जे काही विचारांमध्ये होतं ते सत्य झालं, मला जे नको होतं तेच झालं.
त्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ऋषिकेशच्या नावावरती सगळं त्याच्या आईने केलेलं आहे. शहाणे वकीलसुद्धा या गोष्टीचा खुलासा करतात आणि ते म्हणतात की मला माफ करा, ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांनी माझ्याकडून धमकी देऊन ते खोटे प्रॉपर्टीचे पेपर तयार करून घेतले होते. कंपनी आणि घर हे सारंगच्या नावावरती नाहीच आहे, हे सगळं ऋषिकेशच्या नावाने आहे. त्यामुळे इथे आता सारंगच्या डोळ्यावरती जी काही पट्टी असते ऐश्वर्याच्या प्रेमाची, ती सुद्धा आता बाजूला जाऊन पडलेली असते. कारण सत्य त्याच्या समोर आलेलं असतं की हे सगळं ऋषिकेशने ओरबाडलेलं नाही आहे, जानकीने ओरबाडलेलं नाही आहे, तर ऋषिकेशच्या आईने स्वतःने हे सगळं ऋषिकेशच्या नावाने केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता ओवीला धमकी देणाऱ्या ऐश्वर्याला सुद्धा जानकीने घरातून बाहेर काढलेलं असतं आणि शहाणे वकील आल्यानंतर मृत्यूपत्राचं सत्यसुद्धा समोर आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऐश्वर्या गुन्हेगार असते.